रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत. फारच कमी लोकांना माहीत आहे गणेश जयंतीचा असा उपाय जो पापातून मुक्त करतो. चला तर मग पाहूया. भारतीय संस्कृतीत गणपती बाप्पा केवळ देवता नाही, तर बुद्धी, विवेक, अडथळ्यांवर मात आणि आत्मशुद्धीचे प्रतीक आहेत. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ या मंत्रात ज्या शक्तीचे वर्णन आहे, ती शक्ती माणसाला केवळ यशच देत नाही, तर पाप, अपराधबोध, नकारात्मक कर्म आणि मानसिक अशुद्धतेतून मुक्त करते. गणेश जयंती ही फक्त एक तिथी नाही, ती आत्मशुद्धीची, कर्मशुद्धीची आणि नव्या जीवनाची सुरुवात आहे. अनेक लोक पूजा करतात, नैवेद्य दाखवतात, आरती म्हणतात, पण फारच थोड्या लोकांना गणेश जयंतीच्या दिवशी केला जाणारा एक गुप्त उपाय माहीत आहे, जो प्रामाणिकपणे केल्यास माणसाचे आयुष्य आतून बदलू शकतो. हा उपाय कोणत्याही तंत्रमंत्राचा, भित्तीचा किंवा अघोरी प्रकाराचा नाही. हा उपाय आहे शुद्ध भावनेचा, प्रायश्चित्ताचा आणि गणपतीच्या कृपेचा. पाप म्हणजे नेमकं काय? आपण पाप हा शब्द ऐकतो, पण त्याचा अर्थ फक्त धार्मिक चौकटीत घेतो. खरं तर पाप म्हणजे जाणून-बुजून चुकीचे वर्तन, कुणाचं मन दुखावणं, अन्याय करणं, स्वतःच्या अंतरात्म्याच्या विरोधात वागणं, नकारात्मक विचार सतत मनात साठवणं. अनेक वेळा माणूस बाहेरून चांगला दिसतो, पण आतून अपराधी असतो. काही चुका अशा असतात ज्या कुणाला सांगता येत नाहीत. त्या चुका मनावर ओझं बनतात आणि हळूहळू मानसिक अस्वस्थता, भीती, अपयश, नात्यांमध्ये ताण, देवापासून दुरावा याला कारणीभूत ठरतात. गणपती पाप नष्ट करणारी देवता का? शास्त्रामध्ये गणपतीला विघ्नहर्ता म्हटलं आहे, पण विघ्न म्हणजे फक्त बाह्य अडथळे नव्हेत. सर्वात मोठं विघ्न असतं अपराधबोध, नकारात्मक कर्म, चुकीचे संस्कार, अस्थिर मन. गणपतीची सूंड लहान आहे, ती सूचक आहे की थोड्या पण शुद्ध प्रयत्नांनी मोठा बदल होतो. गणपतीचे मोठे कान सांगतात जास्त ऐका, कमी बोला. त्याचे लहान डोळे सांगतात आत्मपरीक्षण करा. गणेश जयंतीचे खरे महत्त्व. गणेश जयंती म्हणजे नवीन कर्माची सुरुवात, जुन्या पापाचे क्षालन, मन, बुद्धी आणि आत्मा यांची शुद्धी. या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानले जाते. जन्म म्हणजेच नवीन प्रारंभ. त्यामुळे हा दिवस आत्मशुद्धीसाठी सर्वात श्रेष्ठ मानला जातो. तो गुप्त उपाय जो फारच कमी लोक करतात. हा उपाय साधा आहे, पण प्रभावी आहे. अट एकच, पूर्ण श्रद्धा आणि प्रामाणिकपणा. उपाय करण्याची योग्य वेळ गणेश जयंतीच्या दिवशी पहाटे स्नान करून किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर शांत वातावरणात. उपायाची संपूर्ण विधी. 1. शुद्धीकरण. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. मनात ठरवा, आज मी माझ्या चुका स्वीकारणार आहे आणि स्वतःला शुद्ध करणार आहे. 2. गणपतीसमोर दिवा लावा. गणपतीची मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा. तुपाचा दिवा लावा. 3. हा एक मंत्र 11 वेळा म्हणा. ओम गण गणपते नमः. हा मंत्र बुद्धी शुद्ध करतो आणि अंतर्मन उघडतो. 4. सर्वात महत्त्वाचा गुप्त भाग. आता डोळे बंद करा. मनात किंवा हलक्या आवाजात गणपतीला सांगा, माझ्याकडून झालेल्या चुका मला माहीत आहे. मी अमुक अमुक गोष्टी चुकीच्या केल्या. मी कुणाचं मन दुखावलं असेल तर मला क्षमा करा. मी पुन्हा त्या चुका करणार नाही. इथे खोटं बोलायचं नाही. स्वतःशी प्रामाणिक राहा. हा भाग म्हणजे प्रायचित्त. 5. 21 दुर्वा अर्पण करा किंवा मनात अर्पण करा. प्रत्येक दुर्वा अर्पण करताना मनात म्हणा, हे गणराया, माझ्या एका चुकीचा नाश कर. 6. शेवटी एक वचन द्या. गणपतीसमोर मनात वचन द्या, आजपासून मी जाणून-बुजून चुकीचं वागणार नाही. या उपायाचा परिणाम काय होतो? हा उपाय केल्यावर मन हलकं होतं, अपराधबोध कमी होतो, झोप सुधारते, नकारात्मक विचार दूर होतात, आत्मविश्वास वाढतो. देवाशी नातं जवळचं वाटतं. काही लोकांना 7 दिवसात, काहींना 21 दिवसात, तर काहींना लगेचच आतून बदल जाणवतो. वैज्ञानिक आणि मानसिक कारण. आजच्या मानसशास्त्रानुसार चुका स्वीकारणं, मानसिक उपचार, प्रायचित्त, भावनिक शुद्धी, वचन देणं, मेंदूला नवीन दिशा म्हणजेच हा उपाय फक्त धार्मिक नसून मानसिक उपचार देखील आहे. कोण करू शकतो हा उपाय? स्त्री, पुरुष, तरुण, वृद्ध, गरीब, श्रीमंत, कोणत्याही जातीचा, धर्माचा. गणपती हा सर्वांचा देव आहे. एक छोटी कथा. एक व्यक्ती रोज पूजा करत होता, पण आयुष्यात अडचणी कमी होत नव्हत्या. गणेश जयंतीच्या दिवशी तिने पहिल्यांदाच मनापासून आपल्या चुका मान्य केल्या, रडली, मन मोकळं केलं. काही दिवसातच तिचं मन शांत झालं, निर्णयक्षमता वाढली, आयुष्यातील गोंधळ कमी झाला. तिने सांगितलं, मी गणपतीला नव्हे, स्वतःला माफ केलं आणि तिथेच सगळं बदललं. देव तुमच्यावर रागवत नाही, देव शिक्षा देत नाही,
देव फक्त तुमच्या प्रामाणिकतेची वाट पाहत आहे. गणेश जयंती हा दिवस आहे जुने पाप विसरून नवीन माणूस बनण्याचा. जर हा उपाय श्रद्धेने केला तर गणपती निश्चितच पापातून मुक्ती, मनशांती आणि नवीन आयुष्याचा मार्ग दाखवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या माणसापर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.